हाय, नमस्कार. मी तन्वी आणि तुमच्या सर्वांचं माझ्या फर्स्ट मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. तर ब्लॉगला सुरुवात करण्याआधी गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा म्हटलं ना तर एक वेगळा जल्लोष आणि उत्साह असतो आणि तो माझ्या घरी तर खूप जास्तच दिसून येतो. तर कालच माझ्या बाबांनी बाजारातून फुलं आणली होती आणि त्याचा हार बनवायला घेतला होता आणि तो हार नंतर इतका सुंदर दिसत होता ना, खूपच सुंदर दिसत होता. आता तुम्हीच बघा ना, हा बघा किती छान दिसतोय. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून उंबरठ्याची पूजा करायची म्हणून मी हळदीचं लेपन केलं. त्यानंतर रांगोळी काढली आणि ही बघा माझी रांगोळी कशी आहे. कॉमेंटमध्ये नक्की सांगा माझी रांगोळी कशी दिसते ते. मला तरी खूप आवडली. ती काढेपर्यंत तर माझ्या घरी सगळी गुढीची तयारी झाली होती. साडी नेसवण्यापासून बत्ताशे घालण्यापासून हार घालण्यापासून सगळं झालं होतं. आणि नंतरला बाबांनी गुढीला उभारायला बाहेर आणली आणि आमची गुढी खरंच खूप गोड दिसत होती. बघा ना किती सुंदर दिसते. आणि मग माझ्या आईने गुढीची पूजा केली. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.